मोबाईलवरती अलर्ट येतो आणि त्या अलर्टमध्ये एक मेसेज दिलेला असतो, की तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही सुरक्षित स्थळी आतमध्ये जा. तो अलर्ट ऐकल्याबरोबर तसं करणं अपेक्षित असतं. आता आम्ही युद्धाच्या छायेत असलेल्या प्रदेशामध्ये बसलेलो असून सुद्धा कुठेही गडबड गोंधळ उडालेला आहे असं चित्र दिसत नाही. सर्वच देशांमध्ये. इराणला सगळ्याची आर्थिक नाकेबंदी करायची आहे आणि त्याच्यातून आपली ताकद दाखवायची आहे. त्याच्यातून सर्व जगामध्ये हा एक विचार यावा, की ही सत्ता उलथवून टाकणं सोपं नाहीये. ज्या देशांची अर्थव्यवस्था थोडी खाली आली, तर त्याचा परिणाम आपल्यावरही आपल्याकडे जे रेमिटन्स येणार आहे, त्याच्यावरही होणार आहे. म्हणजे जी आपल्याला डॉलर्सच्या रूपाने जे चलन मिळतं, त्याच्यात घट होईल. हे कोणाच्याच फायद्याचं नाहीये. तेलाचे भाव वाढणं हे सगळ्याच ग्लोबल इकॉनॉमीला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे हे युद्ध संपणं याच्यासाठी सुद्धा सगळे प्रयत्न करतील. आत्ता याच्यामध्ये मध्यस्थी कोण करेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आणि सध्याच्या घडीला तरी मध्यस्थ म्हणून कोणीही पुढे येताना दिसत नाहीये आणि हाच मोठा धोका आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 15 दिवस अर्थातच आपण बोलतोय ते इराण इराक युद्धावरती आणि या युद्धाबद्दल ज्यांच्याशी बोलायला हवं अशी एक महत्वाची व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे. गेली 17 वर्षाच्या बहरीनमध्ये राहतायत, मध्य पूर्वेबद्दल लिहितायत अशा विशाखा पाटील मॅडम. मॅडम स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. जून मध्ये ज्यावेळी छोटं हे युद्ध झालं इस्रायल विरुद्ध इराण, त्यावेळी आपण मॅडमशी सविस्तर बोललो होतो. ती मुलाखत आवर्जून बघण्याजोगी आहे. ती मी पिन करतोय, तीही तुम्ही बघावी. पण गेले 15 दिवस नक्की काय घडतंय? मॅडम स्वतः या कालावधीत दुबईहून बहरीनला गेल्यात, आताही तिथंच आहेत. त्या नक्की या सगळ्याला कसं फेस करतायत, याचे जगावर भारतावर काय परिणाम होणार हे सगळं समजून घ्यायचंय. पहिला प्रश्न हाच की गेल्या 15 दिवसात तुम्ही या युद्धाला कसं फेस करता? ह्या युद्धाची सुरुवात झाली ती 28 फेब्रुवारी या दिवशी आणि त्या दिवशी आम्ही दुबईमध्ये होतो आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही बहरीनला परतणार होतो. आपल्याला माहिती आहे की अ, ज्या काही बातम्या आल्यात 2-3 तासामध्ये सगळ्या हे चित्र आखाती देशांचं आणि इराणचं चित्र बदललं. आणि या 3 तासामध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात, त्या अजूनही त्याचं जे काही पुढचं आहे ते सगळं सुरू आहे. तर सुरुवातीला असा कुठलाही मोठा धक्का बसतो आणि जेव्हा आपण अशी परिस्थिती कधी पाहिलेली नसते, तेव्हा भीतीचं वातावरण पसरतं. ते साहजिक आहे. आणि दुबईमध्ये सुद्धा किंवा बहरीनमध्ये आमचे जे मित्रमंडळी होते, त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला ज्या काही बातम्या कळत होत्या, त्याच्यावरून सर्वजण घाबरलेले आहेत, हे लक्षात आलं. अ, इथे आवर्जून सांगायला पाहिजे, की अ, ही तर आपली मानवी प्रवृत्ती आहे, म्हणजे की असं जेव्हा संकट आपल्यावरती कोसळतं, तेव्हा आपण घाबरतो. पण त्यावेळेस सरकारकडनं किंवा यंत्रणांकडनं कशा पद्धतीने तुम्हाला त्याची माहिती दिली जाते, काय करायचं हे सांगितलं जातं. त्यावरून थोडासा आधार तुमच्यासाठी तयार होतो आणि त्यातून काय पुढे कसं चालत राहायचं हे लक्षात येतं. इथं सांगते, की आज सुद्धा त्या दिवसापासून आजपर्यंत जे काही परिस्थिती आहे ती अशी, की अधून-मधून हल्ले होतात. आता ते प्रमाण थोडं कमी झालं आहे. सुरुवातीच्या काळात ते जास्त होतं. तर मोबाईलवरती अलर्ट येतो आणि त्या अलर्टमध्ये एक मेसेज दिलेला असतो, की तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही सुरक्षित स्थळी आतमध्ये जा. अ, तो अलर्ट ऐकल्याबरोबर तसं करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर सायरन वाजतात. त्या सायरनच्या आवाजाने सुद्धा तुम्ही जर बाहेर असाल, तर आत सुरक्षित स्थळी जाणं अपेक्षित असतं. काही वेळाने म्हणजे जी काही घडामोड, क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इंटरसेप्टर या सगळ्याची जी काही घडामोड घडते, ती संपली, की त्यानंतर मोबाईलवरती ऑल क्लिअरचा मेसेज येतो आणि मग सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात. तर हे 15 दिवसापूर्वी समजा कोणाला विचारलं असतं, की इंटरसेप्टर म्हणजे काय? तर कोणाला सांगता आलं नसतं. पण आज आमच्या मित्रमंडळींमधल्या लहान मुलांना सुद्धा हे कळलेलं आहे. तर
मुद्दा असा आहे, की जेव्हा असं काहीतरी नवीन घडामोड किंवा अशी धक्कादायक घडामोड घडते, की ज्याच्यामुळे भीतीचं वातावरण पसरतं. अजूनही ते काही प्रमाणात आहे, नाही असं नाही. तर मग त्यावेळेस कशा पद्धतीने त्याला तोंड द्यायचं, यासाठी आपण सुरुवातीला थोडे घाबरतो. अ, काय करावं हे कळत नाही आणि गोंधळाची अवस्था तयार होते. पण मग जर यंत्रणांकडून, सरकारकडून आणि लोकांकडून सगळ्या बाजूने त्याला योग्य असा जर प्रतिसाद मिळत गेला, तर त्यातून तुम्ही स्थिरावता. दुबईमध्ये असताना विशेषतः हे सांगायला पाहिजे, की अ, आम्ही ज्या भागामध्ये राहत होतो हॉटेलमध्ये, तिथे अनेक देशांमधून आलेले पर्यटक होते. म्हणजे अगदी रशियापासून तर फ्रान्सपर्यंतचे पर्यटक, मलेशिया अशा विविध देशांमधले पर्यटक तिथे अडकलेले होते. अ, बाहेरचं वातावरण बघितलं तर ते रस्त्यावरती सगळं व्यवस्थित सुरू आहे. सार्वजनिक म्हणजे मेट्रो तिथली सुरू आहे, बसेस चालत आहेत, रेस्टॉरंट सगळे सुरू ठेवलेले होते, हॉटेल सगळे चालत होते. त्यामुळे बाहेर बघितल्यावर कुठेही घबराटीचं वातावरण दिसत नव्हतं. उलट होत होतं असं, की माध्यमांमधल्या बातम्या ऐकून घरच्यांचे, मित्रमंडळींचे काळजीचे फोन लोकांना येत होते. आणि त्यांना उत्तर देणं हेच मोठं आमच्या पुढे सारखं त्यांना सांगणं, की इथं तसं नाहीये अवस्था. तर काही प्रमाणात भीती होती, नाही असं नाही. पण जर तुम्ही सुरक्षित स्थळी राहत असलात, तर तेवढा प्रश्न नव्हता. अ, यंत्रणा कशा काम करतात हे या काळात आम्हाला बघायला मिळालं. पण हा जो मुद्दा आहे ह्या पॅनिकचा, याच्या पाठीमागं एक कारण असंही दिसतं की हे सर्व देश, दुबई असेल, युएई असेल, हे अत्यंत सेफ स्टेट मानले जातात. इथं असं काहीतरी होणं, याच्यामुळं याची चर्चा, याचं पॅनिक जास्त झालं का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, असं झाल्यामुळं आता ह्या देशांवरती नक्की काय परिणाम झाला? बरोबर आहे तुमचं, की आत्तापर्यंत हे सगळे सेफ स्टेट असं समजलं जात होतं. अ, बाकी अरब जगामध्ये म्हणजे अरब जग तसं मोठं आहे आणि त्या अरब जगामध्ये जरी वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्या, तरी आखाती देशांमध्ये आत्तापर्यंत अशी स्थिती फक्त एक कुवेतचं युद्ध जे काही झालं त्यावेळेस उद्भवलेली होती. आणि अजूनही आमच्या मित्रमंडळींकडनं जर कोणी कुवेतला त्या काळात राहून आलेलं असेल, तर आम्ही ते अनुभव ऐकलेले होते. पण बाकी आखाती देशांमध्ये असं चित्र कधी बघायला मिळालेलं नव्हतं. त्यामुळे याचा धक्का अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे. त्यातून बाहेर पडणं, ह्या युद्धाचं पुढे काय होणार याच्यावरती ते ठरणार आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं, की या क्षणाला त्याची भीती वाटते, पण समजा जर हे युद्ध निवळलं कुठल्याही मार्गाने, तर मग ते सगळं विसरलं जाईल आणि पुन्हा सगळं नॉर्मलायझेशनकडे सुरू होईल. अ, या युद्धाचं पुढे काय होणार? हीच जी अनिश्चितता आहे, त्याच्यामुळे अजूनही त्याचा आपल्या मनावरती काय परिणाम होतोय, हे अजून अ, नीटपणे आपल्याला समजून घेता येत नाहीये. दुसरं असं की सेफ हेवन हे समजले जात होते. अजूनही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, की दुबईमध्ये विशेषतः मी जेव्हा लोकांशी बोलत होते तेव्हा, की आमचं रोजचं जीवन तसंच सुरू आहे. मध्ये काहीतरी बातमी येते आणि आम्हाला त्याचं काळजी घ्यावी लागते एवढा भाग सोडला, तर बाकी दैनंदिन जीवन अ, अ, सुरू आहे. पुढच्या काळामध्ये कसं असेल, हा प्रश्न मात्र लोकांच्या मनामध्ये आहे आणि तो युद्धाचा निर्णय काय लागणार, याच्यावरती अवलंबून असेल. माझा हाच स्पेसिफिक प्रश्न आहे. आम्ही खूप थेरीज ऐकतोय, खूप चर्चा ऐकतोय. तुमच्या मते युद्ध आता कोणत्या स्टेजला आहे? युद्ध अजून किती दिवस चालेल आणि ते कशा प्रकारे डेव्हलप होत जाईल? हा प्रश्न अतिशय अवघड आहे. म्हणजे तो अमेरिकेच्या अध्यक्षांपासून कोणालाच त्याचं उत्तर आता या क्षणाला देता येईल का सांगता येत नाही. अ, कारण ज्या पद्धतीने हे युद्ध मागच्या 15 दिवसामध्ये आपण बघत आलेलो आहोत, अ, त्याच्यामुळे याचा निर्णय काय लागणार आहे हे कळत नाही. 2 पर्याय फार तर आपण याचा विचार करू शकतो, की अमेरिकेचे अध्यक्ष जसं म्हणतायत, की ही राजवट आम्हाला उलथवून टाकायची आहे. तर ते काही पण ती कधी उलथवली जाणार हा सुद्धा प्रश्न आहे. कारण इराणचं जर तुम्ही चित्र बघितलं, तर तो देश इराक किंवा लिबिया इथे पूर्वी अमेरिकेने हे प्रकार केलेले आहेत. अमेरिकेने किंवा पाश्चात्य देशांनी लिबियामध्येही केलंय.
पण तिथे हुकुमशाही राजवट होती. त्या हुकुमशाच्या ताब्यात लष्कर होतं आणि ते अ, ते मोडकळी सांडलं की तिथे सत्ता उलथवता येत होती. परंतु इराणमधलं जे चित्र आहे ते त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इथे गेल्या 40-45 वर्षामध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे, ती गेल्या आता 15 दिवसातल्या ज्या काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत त्याच्यातून आपल्या लक्षात येतंय, की अ, तिथं धार्मिक, राजकीय, लष्करी अशी एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांनी तयार केलेली आहे आणि ती संपुष्टात येईल का? याच्या बाबतीत आता अभ्यासकांमध्ये मतभेद मोठ्या प्रमाणावरती दिसतायत. म्हणजे उलट मी अलीकडे जे काही वाचते, ऐकते त्याच्यामध्ये असं आहे की लगेच हे काही होणार नाही आणि कदाचित हेच एक कारण असावं की गेल्या 4 पेक्षा 3 दशकांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष नेहमीच इराणबाबत बोलत आलेत, परंतु कधीही त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केलेला नव्हता. म्हणजे ओबामांनी तर त्याच्याशी तह करण्याचं न्यूक्लिअरच्या बाबतीत तह केला होता. परंतु आत्ता ही जी स्थिती आलेली आहे, त्याचा निर्णय काय लागणार आहे? अ, हे पाहणं फारच आता पुढे म्हणजे त्याचा निर्णय पुढे काय होईल हे आता या क्षणाला कोणालाही सांगता येऊ शकत. या सगळ्याचं जे ज्याला आपण कोलॅटरल डॅमेज म्हणतो, असं नक्की काय काय झालंय? नक्की आता असं सांगतात की मध्य पूर्वेतल्या वेगवेगळ्या तेलाची जी इंधन स्रोत आहेत त्याच्यावरती हल्ले झाले, पोर्ट्सवरती हल्ले झाले. नक्की काय डॅमेजेस आहेत? ते कधी दुरुस्त होतील? मग तेलाच्या भावांवरती काय परिणाम होईल? काय दिसतंय तुम्हाला? अ, युद्धाचं जर तुम्ही आता गेल्या 15 दिवसातले जर टप्पे बघितले, तर पहिल्या टप्प्यामध्ये असं होतं की अमेरिकेच्या तळांवरती हल्ला झाला आणि तिथपर्यंत ते इराणच्या भूमिकेतून बघितलं तर ते बरोबरही होतं की त्यांना अमेरिकेच्या तळांवर हल्ला करणं आणि आपलं वजन दाखवणं भाग होतं. परंतु जेव्हा 2च दिवसामध्ये त्यांनी तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यावरती हल्ला सुरू केला. आखाती देशांमधल्या ह्या कंपन्या आणि त्याच्याशिवाय बंदरांवरती, विमानतळांवरती, तेव्हा हे सगळंच ठप्प झालं आणि गेल्या 4 दिवसांमध्ये आपण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बद्दल ऐकतोच आहोत. तर या सगळ्याचा अर्थ असा, की इराणला सगळ्याची आर्थिक नाकेबंदी करायची आहे आणि त्याच्यातून आपली ताकद दाखवायची आहे. त्याच्यातून सर्व जगामध्ये हा एक विचार यावा, की ही सत्ता उलथवून टाकणं सोपं नाहीये. याच्याशी तुम्हाला टेबलवरती बसूनच बोलावं लागेल. असा एक जगामध्ये एक विचार तयार व्हावा असाही इराणचा प्रयत्न याच्यातून दिसतोय. तर हे जे आहे म्हणजे ह्या युद्धामध्ये आखाती देश भौगोलिकदृष्ट्या इराणच्या जवळ असल्यामुळे त्यांना या सगळ्या युद्धाचं झेलावंही लागतंय. त्याला बाकीही काही कारणं आहेत. तर आपल्या बाबतीत जर बोलायचं, तर सध्या आपल्याकडे पेट्रोल आणि विशेषतः एल-पी-जी याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू आहे. दुसरं इथे सांगायला हवं, की त्याच्याशिवाय अनेक रासायनिक उत्पादनं आपण या देशांकडून आयात करत असतो. मग ते नाफ्ता असो, मिथेनॉल सारखं उत्पादन असो, की ज्याचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याकडे होत असतो. अगदी बांधकाम साहित्यामध्ये प्लायवूड सारख्या वस्तूमध्ये सुद्धा ही रसायनं वापरली जातात. तर त्याचं उत्पादन जर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तर त्याचा अनेक क्षेत्रांवर फटका बसणार आहे. म्हणजे आपण आज गॅसच्या बाबतीत बोलतोय, पण बाकी क्षेत्रांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्वाचा मुद्दा यातला, की रासायनिक खतं आपण या देशांकडून आयात करतो. म्हणजे आपण रासायनिक खतांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही आहोत. अ, बऱ्याच प्रमाणात ते आपल्या देशात तयार होतात, पण अ, जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी ती नाहीये. त्यामुळे आपण आयात करत असतो आणि ही आयात जवळ-जवळ 60-70% आपण या देशांकडून घेत असतो. तर हे युद्ध लांबलं अ, किंवा याच्यात ह्या कंपन्यांचं अजून नुकसान झालं, तर ते आपल्याला मिळेल का? हा सुद्धा एक पुढच्या काळामध्ये जसा आपल्याकडे पावसाळा आल्यावरती आपल्याला खतं लागतात, तर तोही प्रश्न उद्भवू शकतो. कारण ह्या कंपन्यांचं उत्पादन असं नाहीये, की आज त्यांचा डॅमेज झालेला आहे आणि उद्या युद्ध संपलं, की त्या लगेच उत्पादन सुरू करतील. ते सुरू होण्यासाठी त्याचं जे नुकसान आहे, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी काही काळ जावा लागतो.
त्याच्यामुळे लगेच हे सगळं सुरळीत होईल का, तर अगदी या क्षणाला युद्ध थांबलं तरी ते लगेच सुरळीत होणार नाही. त्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल. याच्यासाठी आपल्या सरकारकडून वेगवेगळ्या देशांकडून ते मागवण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत, कारण आपली गरज जास्त आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजण्याची तयारी आता भविष्यात ठेवावी लागेल, हे सगळं नॉर्मल होईपर्यंत. म्हणजे त्याचा फटका आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बसणार आहे. यातला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एलपीजीचा, जे आम्ही इथं पुण्यात बसून अनुभवतोय की हॉटेल्स बंद आहेत, ऑइलचा दर वाढलाय आणि त्यामुळे महागाई वाढणार हे स्वाभाविकपणे आहे. तर मला असं विचारायचं आहे की नक्की आखाती देशातल्या किती पर्सेंटेज इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला झाला असेल, किंवा किती लोकांचं किती ठिकाणचं इरिव्हर्सिबल डॅमेज झाला असेल, की जेणेकरून एक अंदाज लावता येईल की युद्ध थांबल्यानंतर इतक्या दिवसानं नॉर्मलसी येईल, का फक्त स्टेट ऑफ हॉर्मुझ परत सुटला की बऱ्याचशा गोष्टी पुन्हा नॉर्मलला येतील? काय वाटतं? सध्या युद्ध अजूनही सुरू आहे. ते पूर्णपणे थांबलंय का, तर अजिबातच नाही. म्हणजे रोज आपण बातम्या बघतोय की आज इथं हल्ला झाला, उद्या तिथे झाला, या कंपनीवर झाला किंवा ह्या पोर्टवर झाला. त्यामुळे आता या क्षणाला आपल्याला म्हणजे कदाचित असंही होऊ शकतं, आपण फार आशादायी राहिलो तर हे सगळं थांबेल. कदाचित असंही होऊ शकतं की अजून हल्ले वाढतील. म्हणजे या दोन्ही परिस्थितींमध्ये आपण याचा काही अंदाज आपल्याला आता बांधता येत नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की अ, काही कंपनी, म्हणजे सगळ्याच कंपन्यांचे नाही, पण काही कंपन्यांचा डॅमेज झालेला आहे आणि त्यातून त्यांना नॉर्मल्सीकडे येण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. म्हणजे त्याचं डॅमेज किती आहे, पुन्हा त्याचे अ, ते सगळं दुरुस्त करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तोही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. पण म्हणून लगेच आज थांबलं आणि उद्या आपल्याकडे जहाजं भरभरून यायला लागली असंही होऊ शकत नाही. येथून पुढचं जे काही राजकारण असेल, जगाचं असेल, अमेरिकेचं असेल, मध्य पूर्वेतलं असेल, भारताचं असेल, काय मेजर बदल या युद्धामुळे होताना दिसत आहेत सगळ्यांच्याच भूमिकांवरती, आणि ओव्हरऑल ज्याला आपण म्हणतो की राजकीय परिणाम, आर्थिक परिणाम या युद्धाचे काय होताना दिसतात? अ, हे युद्ध म्हणजे अ, फक्त ह्या देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हे आता आपल्याला लक्षात आलंय, की आपण मगाशीच बोललो की पेट्रोल आणि एलपीजी म्हणजे आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत याची झळ आलेली आहे. म्हणजे आर्थिक परिणाम याचे मोठ्या प्रमाणात आहेत. अ, काही गोष्टी म्हणजे आता आखाती देशांच्याच बाबतीत सांगायचं तर जरा 3-4 मुद्दे मी इथे सविस्तरपणे सांगते. एक म्हणजे ह्या वस्तूंचं उत्पादन जे आहे, जे आपण आयात करतो, त्यांचं उत्पादन घटलं तर त्याचा फटका आपल्याला बसतो आहे, बसणारही आहे. दुसरं असं की आर्थिक भारतावरती होणाऱ्या परिणामांच्या बाबतीत बोलायचं तर, या आखाती देशांमध्ये जवळ-जवळ 80 लाख ते 1 कोटी भारतीय इथे राहतात. सर्व देशांमधलं मिळून जर आकडा काढला तर. आणि आपण मागच्या मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर बोललो होतो, की इथून कमावलेला पैसा भारतीय नागरिक भारतामध्ये पाठवत असतो. खर्च झाला आणि बचत झाली, की तो भारतीय बँकांमध्ये पाठवत असतो. ह्या देशांची अर्थव्यवस्था थोडी खाली आली, तर त्याचा परिणाम आपल्यावरही, आपल्याकडे जे रेमिटन्स येणार आहे, त्याच्यावरही होणार आहे. म्हणजे जी आपल्याला डॉलर्सच्या रूपाने जे चलन मिळतं, त्याच्यात अ, घट होईल. तिसरा परिणाम आपल्यासाठी आर्थिक मोठा आहे आणि तो म्हणजे निर्यातीच्या बाबतीतला. म्हणजे जसं आपल्याला आयात आत्ता करता येत नाहीये त्यांच्याकडून, तसं आपल्याला निर्यात सुद्धा त्यांना करता येत नाहीये. हे देश आयातीवर अवलंबून आहेत. म्हणजे अन्नधान्याची असो किंवा फळांची असो. अ, आपण मोठ्या प्रमाणात त्यांना निर्यात करत असतो. म्हणजे आत्ताच ज्या बातम्या येतायत, ते केळी, द्राक्ष अशी उत्पादनं आपण सध्या त्यांना निर्यात करू शकत नाहीये. म्हणजे विशेषतः यूएईला आपण ती पाठवू शकत नाहीये. अ, याचा जर भूगोल लक्षात घेतला तर सौदीच्या जद्दा बंदराकडे ते जाऊ शकतात. पण यूएईला ते जाऊ शकत नाही. तर हा जो फटका आपल्याला आर्थिक फटका बसणार आहे निर्यातीच्या बाबतीत, हा पुन्हा आपल्या सामान्य लोकांनाच बसणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांनाच बसणार आहे. आणि ब्रॉड याच्यावर जर बघायचं म्हटलं तर
ह्या देशांकडचा जो पैसा आहे, जो आपण मागच्या मुलाखतीतही याबद्दल बोललो होतो, की सॉव्हरीन वेल्थ फंड यांचे आहेत आणि विशेषतः UAE या बाबतीत आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अतिशय उत्सुक होता. अगदीच मागच्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपल्याकडे AI ची समिट झाली दिल्लीमध्ये, तेव्हा त्या AI समिट साठी जे UAEचे जे वरिष्ठ आलेले होते, त्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून सॉव्हरीन वेल्थ फंड थ्रू AI आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये कशी गुंतवणूक करता येईल याची चर्चा केली होती. आता या सगळ्याचा फटका या देशांना बसल्यावर अ, त्यांच्याकडे तर पैसा आहे. तो पैसा ते स्वतःच्या ही सगळी नॉर्मल्सी आणण्यासाठी वापरतील. म्हणजे थोडक्यात आपल्याकडची गुंतवणूक कमी होईल. तर जास्त फटका अ, आपल्याला याच्यामध्ये बसू शकतो. म्हणजे अ, ते जात्यात आहे म्हणून आपण सुपात आहोत, असं आर्थिक बाबतीत तरी म्हणता येणार नाही. दुसरा जो बदल तुम्ही म्हणालात राजकीय, तो भूराजकीय पटलावरचा बदल मोठ्या प्रमाणात इथं होईल. अर्थात या युद्धाचा शेवट कसा होणार आहे? इराणमध्ये राजवट हीच राहणार आहे, की मवाळ होणार आहे किंवा ही राजवट उलथवली जाणार आहे. या 3 शक्यता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि या 3 शक्यतांवरती तो भूराजकीय पट अवलंबून असेल. म्हणजे हीच राजवट राहिली तर अशा प्रकारचं संघर्षमय वातावरण चालत राहील आणि ते जगासाठी म्हणजे केवळ या देशांसाठीच नव्हे तर जगासाठी ते योग्य ठरणार नाही. मवाळ आली तर डिप्लोमसी थ्रू काही चर्चेद्वारे काही प्रश्न सोडवता येतात का हे बघितलं जाईल आणि राजवट उलथवली गेली तर नवीन सत्ता कोणाची येणार ती अमेरिका धार्जिणी असणार का? त्याच्यामुळे पुन्हा भूराजकीय पट कसा या भागातला दिसेल हे बघणं सुद्धा त्यावेळेस म्हणजे त्यावेळेचं चित्र पुन्हा वेगळं असेल. म्हणजे तुम्ही कल्पना करून बघाल की राजवट नवीन तयार झाली, अमेरिकेने ती आणून बसवली, तर त्यावेळेचा पट तिथे कसा दिसेल की इराणच्या उत्तरेला जे देश आहेत, जे एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होते, तर तिथे अमेरिकेचा प्रभाव वाढेल. वरती म्हणजे सोव्हिएत रशियातला ते पूर्वी भाग असलेल्यामुळे रशियाचाही त्यांच्यावरती प्रभाव आहे. जे आज युक्रेनमध्ये चित्र दिसतं ते त्या भागात काही प्रमाणात बघायला मिळेल. तर आपल्या दृष्टीने सुद्धा म्हणजे भारताच्या दृष्टीने सुद्धा हा भूराजकीय पट सतत त्याच्यावरती अलर्ट मोडमध्ये राहणं, ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्यानुसार आपल्या भूमिकांमध्ये बदल करणं, हे सुद्धा आपल्याला आगामी काळात करावं लागेल. पण याच्यातला मूळ मुद्दा जो येतो की वाळवंटी प्रदेश आहे हे जे मध्य पूर्व आहे ते तर तिथं त्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यावरनं सुचलं की स्वतः तिथं सुद्धा बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी आयात कराव्या लागत असणं स्वाभाविक आहे कारण फारसं काही पिकत नाही. अशा वेळेला किती दिवस हे युद्ध ताणलं जाईल याच्यात बाकीचे मध्य पूर्वेतले देश काय विचार करतील जेव्हा आता जसा इथून फळं जात नाहीयेत तसं काही खायलाच आलं नाही तर मग हाऊ इट विल बी मॅनेज याचा एक प्रश्न येतो मला. काही वेळेस असं असतं की जेव्हा तुमच्या पुढे आव्हानं येतात, संकट येतात, आव्हानांपेक्षा आता हे संकट आहे, त्यावेळेस तुम्ही संधीही शोधत असतात आणि करोना काळाने सुद्धा आपल्याला हेच शिकवलंय की जेव्हा त्यावेळेस संकट आलं तर आपण वेगवेगळे तो मानवी स्वभावाचा व संस्कृतीचाच एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. असं होतं की आतापर्यंत सगळं इथं स्थिर होतं. बंदरांमधून माल येत होता, तो व्यवस्थितपणे पोहोचत होता. अ, इथं जाता-जाता एक मुद्दा सांगते, की आपल्याकडे अ, ज्या पद्धतीची पॅनिक अवस्था आहे सगळ्याच बाबतीतली म्हणजे मला जे कळलं, की अगदी अन्नधान्याचा साठा करून ठेवायचा, अशा सुद्धा काही ठिकाणी प्रयत्न झालेत. ह्या देशांमध्ये ही अजून पॅनिक मोडची अवस्था आलेली नाहीये. त्याला कारण एक असू शकतं, की यंत्रणा सरकारकडनं सांगण्यात आलं, की वस्तूंचा आपल्याकडे पुरवठा आहे. तुम्ही लगेच याची धावाधाव करून त्याचं होर्डिंग करू नका. आणि लोकांमध्येही तसा विश्वास आहे, की सरकारकडनं हे आपल्याला पुरवलं जाईल. त्याच्यामुळे लोकांनीही कोणीही त्या वस्तू साठा करून ठेवायचा अजून तरी काही केलेलं दिसत नाहीये. किंबहुना असं दिसतंय, की मार्केटमध्ये सगळ्याच वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कारण आयात करायचं असल्यामुळे यांच्याकडे नेहमीच जास्त साठा ठेवलेला असतो. दुसरं असं,
किमतीवरती सुद्धा त्यांचं नियंत्रण असतं. म्हणजे सरकारकडून सुपर मार्केट्सला भेट दिली जाते आणि तिथल्या किमती तेवढ्याच आहेत ना, याची सुद्धा तपासणी केली जातीये. म्हणजे कुठेही ग्राहकाला त्याच्यामध्ये शोषण होऊ नये याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न चाललेला असतो. तर मूळ मुद्दा जो आहे की हे सगळेच देश आयात करतात, त्याचं पुढे काय होणार? तर काही जो भाग आहे म्हणजे याचा जर भूगोल तुम्ही लक्षात घेतला तर अ, सौदी अरेबियाचं जे जेद्दाकडचा जो भाग आहे तिथलं बंदर सुरू आहे. ओमानच्या बंदरावरती आता हल्ले होत आहेत. पण होर्मुझची सामुद्रधुनी जर सोडली तर काही भागातून तिथून आणता येत होतं. तर आता ही कनेक्टिव्हिटी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या कनेक्टिव्हिटीचा फारसा विचार झाला नव्हता. या युद्धानंतर ह्या देशांमध्ये सुद्धा की आपल्यामध्ये वाहतुकीचं जाळं चांगलं व्हावं याच्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण जे म्हणतो सप्लाय चेन, तर ती सप्लाय चेन तयार व्हावी यासाठीचे प्रयत्न आता यांच्याकडनं होत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील याचा प्रयत्न चाललाय आणि तशा बातम्या रोज दिल्या जात आहेत. त्यामुळे कुठेही पॅनिक मोड दिसत नाहीये. आता पॅनिक मोड नाही हे जरी क्लिअर असलं तरी सगळ्यांना जो प्रश्न पडलाय अगदी मध्य पूर्वेच्या बाहेरच्या लोकांना प्रामुख्यानं की क्रूड ऑइलचं काय होणार आणि त्याच्या दराच्या बेंचमार्क वरती प्रत्येकाचे काही आडाखे आहेत. आत्ता या क्षणी आपण बोलताना ब्रेंट क्रूड $102 वगैरे दाखवत आहे. ते 120ला जाईल का 140ला जाईल का? भारताचं शेअर मार्केट सुद्धा त्याच्यावरती काय होणार किती खाली येणार अशी चर्चा चालू आहे. तर तुमचा जो मध्य पूर्वेचा अभ्यास आहे त्याच्यानुसार क्रूड ऑइलची एकूण उपलब्धता, साठा, पुरवठा, सप्लाय चेन याच्यात भविष्यात कसे बदल होतील? आत्ता काय नक्की बिनसलंय, कुठं कुठं प्रॉब्लेम आहे? आपण बघतोय की गेल्या 2-3 दिवसामध्ये एनर्जी एजन्सी जी आहे तिने प्रयत्न केले आणि अनेक देशांकडे जो काही राखीव साठा होता त्यांनी तो मार्केटमध्ये आणण्याचा जपानसारख्या देशांनी तो मार्केटमध्ये आणलाय आणि ते भाव स्थिर राहतील. त्यातल्या त्यात स्थिर राहतील म्हणजे ते वाढतील हे नक्की, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ते जाऊ नये याच्यासाठी सगळ्याच बाजूने प्रयत्न होत आहे. तर काय आहे, अशी जेव्हा आपत्कालीन स्थिती उद्भवते तेव्हा काही प्रमाणात ते भाव वाढणं हे साहजिकच आहे. म्हणजे जेव्हा 1973चं जेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा सुद्धा या देशांनी तेल उत्पादक देशांनी तेल बंदी घातली होती. तेव्हाही भाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढले होते. तर सुरुवातीच्या काळामध्ये ते दिसेल, मार्ग काढले जातील. वेगवेगळ्या एजन्सीजकडनं जसं एनर्जी एजन्सी आहे त्यांच्याकडून आणि वेगवेगळ्या देशांकडून सुद्धा, कारण हे कोणाच्याच फायद्याचं नाहीये. तेलाचे भाव वाढणं हे सगळ्याच ग्लोबल इकॉनॉमीला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे हे युद्ध संपणं याच्यासाठी सुद्धा सगळे प्रयत्न करतील. किती काळ हे लांबणार हा प्रश्न आहे, पण फार काळ ते लांबवूनही कोणाच्याच ते फायद्याचं ठरणार नाहीये. म्हणून अ, युद्ध संपेल की नाही हे आता या घडीला आपल्याला सांगता येत नाहीये, पण दुसऱ्या मार्गाने काही तेलाची वाहतूक सुरू करता येते का असेही मार्ग शोधले जातील. हे जे युद्ध संपवणं आहे, गेल्या वेळी आपण बोललो त्यावेळी कतारच्या बेसवर हल्ला झाला होता आणि युद्ध संपलं होतं. आता युद्ध संपण्यात कोणी मध्यस्थी करेल का? मग इतर अरब देश मध्ये पडतील, काय होईल म्हणजे बार्गेन कोणाशी होणार? हा तसा आता फारच मोठा पेच तयार झालाय. म्हणजे हे सगळंच जे काही युद्ध गेल्या 15 दिवसामध्ये ज्या पद्धतीने पुढे सरकलंय, ते अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे मागच्या युद्धाच्या वेळेस कतार अ, मध्यस्थीची भूमिका आपल्याला आतापर्यंत बजावताना दिसत होता आणि इराणने जेव्हा कतारवरतीच म्हणजे फक्त कतारमधल्या अमेरिकी तळांवर नव्हे, कतारमधल्या कंपन्यांवर जेव्हा हल्ला सुरू केला आणि त्यांनी उत्पादन थांबवलं, तो एक मोठा धक्का सगळ्यांसाठी होता, की आता जो मध्यस्थी करणारा देश आहे तोच मध्यस्थी आता करू शकत नाही. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन ओमानचं जर उदाहरण तुम्ही बघितलं, तर ओमान हा देश आदल्या दिवसापर्यंत डिप्लोमसीसाठी धावपळ करत होता
आणि आत्तापर्यंत नेहमीच असं जेव्हा जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जेव्हा चर्चा घडवून आणायची जेव्हा वेळ आलेली आहे, त्यावेळेस ओमाननेच प्रयत्न केलेत. ग्लासडोर डिप्लोमसी सारखे त्यांनी प्रयत्न केलेत. म्हणजे 2 वेगवेगळ्या दालनांमध्ये दोन्ही ठिकाणचे अधिकारी बसलेले आहेत आणि ओमानचे दूत इकडनं तिकडे तो संदेश पोहोचवतायत. अशा पद्धतीची धावपळ करणारा ओमान. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचीच असं हे होतं की बाकी आखाती देशांवर होईल, पण ओमानवर मात्र यावेळेस होणार नाही. पण ओमानच्या सलाला पोर्टवरती जेव्हा परवा जो काही हल्ला झाला, त्यात दुर्दैवाने आपले 2 भारतीय नागरिक सुद्धा गेले. तर आत्ता याच्यामध्ये मध्यस्थी कोण करेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आणि सध्याच्या घडीला तरी मध्यस्थ म्हणून कोणीही पुढे येताना दिसत नाहीये आणि हाच मोठा धोका आहे. अजून एक प्रश्न जो सातत्याने येतोय, आता ही मुलाखत सुरू असताना ही बातमी आली, इराण म्हणतं की आम्ही आखाती देशांवर हल्ले करत राहू. तर असं कोणाला वाटलं नव्हतं की इराण त्याच्या आजूबाजूच्या अरब किंवा आखाती देशांवरती हल्ले करत राहील. ही स्ट्रॅटेजी कुठून आली, याचे परिणाम काय होणार, यानं कायमस्वरूपी इतिहास आणि भूगोल मध्य पूर्वेचा बदलणार का, काय घडतंय हे नक्की? एक मुद्दा म्हणजे आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावून बघावं लागेल. या दोन्ही देशांचे जर संबंध बघायचे असतील तर म्हणजे आखाती देश हे सगळे आणि इराण या एका बाजूने. तर अरबी समुद्राचा आखात म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी आता फार चर्चेत आली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना तो नकाशा ओळखीचा झालाय. तर त्याच्या पूर्वेला इराण वसलेलं आहे आणि पश्चिमेला आखाती देशांची एक साखळी माळेसारखे ते एका रांगेमध्ये आहेत. पूर्वीपासून चित्र असं होतं, की हे जे आखाती देश आहेत ते ब्रिटिशांच्या अखत्यारीमधले देश होते. म्हणजे ब्रिटिशांचं राजेशाही होती, पण ब्रिटिशांचं त्यांच्यावरती जसे आपल्याकडे राजेशाही असताना ब्रिटिशांचं अ, त्यांच्यावरती काय म्हणूया त्यांनी करार केलेले होते त्यांच्याशी, तसं ते स्वरूप होतं. ट्रुशियल स्टेट्स असंही त्याला म्हटलं जायचं. त्यामुळे या दोन्ही देशांची म्हणजे दोन्ही आखाती देशांची आणि इराणची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यांचा इतिहास वेगळा आहे. इराण हा पर्शियन देश आहे. म्हणजे त्याला पर्शियन संस्कृतीचा अभिमान असलेला देश आहे. आणि आखाती देश हे अरब देश आहेत. म्हणजे पुढे जो सगळा समुद्र आखाताचा जे आखात जे आहे अरबी समुद्राचं त्याच्या पलीकडचा जो सगळा पट्टा आहे तिथून अरब देशांची सुरुवात होते. आखाती देशांपासून पुढे मग ते मोरक्को पर्यंत ते सगळे देश आहेत. भाषा यांची वेगवेगळी आहे. म्हणजे अरब देशांची भाषा अरबी भाषा आहे. इराणची पर्शियन, फारसी भाषा आहे. तर त्यांच्यामध्ये तसं बघितलं तर पूर्वीपासूनच साम्य काही म्हणजे तसं नव्हतं. धर्म जरी सारखा असला तरी पंथ वेगवेगळे आहेत. इराण हा शिया बहुसंख्य तिथं शियापंथी आहेत आणि अरब देशांमध्ये म्हणजे सगळाच अरब पट जर तुम्ही बघितला तर तो बहुसंख्य प्रमाणामध्ये सुन्नीपंथी आहे. तर हा पूर्वीपासूनचा असलेला भाग होता. पण 1979 ची जी क्रांती झाली, इस्लामी क्रांती झाली, त्याच्यामध्ये जसं आपण अमेरिका आणि रशिया याच्यामध्ये शीतयुद्धासारखं स्वरूप बघत आलेलो आहोत, तसंच इथं देखील ते स्वरूप होतं. आणि ह्या देशांनी सुरक्षिततेसाठी आपल्याकडे अमेरिकेला जागा देणं हे इराणच्या राजवटीला मान्य नव्हतं. अ, अलीकडच्या काळामध्ये संयुक्त अरब अमिराती सारखा देश असेल की ज्यांनी इस्रायलशी अब्राहम करार करून संबंध जोडण्याचं ठरवलं, ते देखील इराणला मान्य नव्हतं. आणि अमेरिके अमेरिकेच्या तळांवरून आपल्यावर म्हणजे यांच्या भूमीवरून आपल्यावर हल्ला होतोय असं इराण नेहमीच म्हणजे त्याची भूमिका होती की आपल्यासाठीच इथं ती तळं ठेवलेली आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला सुद्धा त्याने त्या तळांवरती हल्ला केला आणि आपण बोललो तसं की त्या तळांवरती हल्ला करण्याच्या पलीकडे मग इराण पोहोचला. तेव्हा मात्र धक्का सगळ्यांना बसला. पण याचा अर्थ जी काही रेड लाईन होती या देशांची एकमेकांच्या संबंधातली, ती पूर्णपणे नाहीशी झाली का, आणि आता हे कायमस्वरूपी एकमेकांचे विरोधक झालेत?
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं असतं, म्हणजे एक मुद्दाम सांगते, ब्रिटिश पंतप्रधान होते 19व्या शतकातले, लॉर्ड पाल्मर्स्टन म्हणून. तर त्यांचं एक विधान आहे, की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुणीच कायमचा मित्र नाहीये, कुणीच कायमचा शत्रू देखील नाहीये. त्या वेळेला आपलं हित बघणं हे महत्वाचं असतं आणि कायमस्वरूपी काय असेल तर आपलं हित असतं. तर तसं बघितलं तर त्या आणि आता सुद्धा आपण बघतोय की प्रत्येक देश याच्यामध्ये आपापल्या हिताच्या भूमिकेतून विचार करतो. पुढे इराणमधली स्थिती कशी येणार त्याच्यानुसार ही रेड लाईन तशीच राहणार आहे की ती ती मिटवली जाणार आहे हे आपल्याला दिसेल. पण आता या क्षणाला तिचा अंदाज बांधता येत नाही. जसा हा भाग त्या त्या देशातल्या संबंधांचा आहे तसा तो भारतासाठी पण आहे. भारतानं इराणची बाजू घ्यावी का नाही याच्यावरून चर्चा झाली. आखाती देशांशी आपले संबंध आहेत. ब्रिक्स म्हणून यातले जी कमिटी आहे त्यातले देश याच्यामध्ये अ, थेट डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यात आहेत का याच्याबद्दलही चर्चा आहे. तर भारताची भूमिका या सर्व देशांशी कशी होती आहे आणि असायला हवी. अ, भारताचं परराष्ट्र धोरण हे नेहमीच अ, तटस्थतेचं राहिलेलं आहे आणि जरी आता आपल्या सत्ता बदल जरी झालेला असला तरी सुद्धा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आपल्याला ते एक बॅलन्स आपल्याला सगळ्यांशी संबंध ठेवताना ठेवावा लागतो आणि तो बॅलन्स थोडा जरी चुकला अशा नाजूक परिस्थितीमध्ये तर त्याचे दीर्घकालीन परिणाम तुमच्या त्या विशिष्ट देशाशी असलेल्या संबंधांवर होत असतात. त्यामुळे तो बॅलन्स टिकवून ठेवणं ही जरा कसरतीचीच गोष्ट असते. भारताच्या बाबतीत बोलायचं तर आपले आत्ताचे जे या युद्धामध्ये असलेले 3 महत्वाचे जे घटक आपण म्हणूया, की इराण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायल आहे आणि त्या या दोघांच्या पेचामध्ये पडलेला अडकलेले आखाती देश आहेत. तर या तिघांशी भारताचे संबंध आहेत आणि ह्या तिघांशी आपल्याला संबंध जोडून ठेवावे लागणार आहेत. म्हणजे जसं परवा कालच्या ज्या बातम्या आहेत की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्या जहाजांना जाण्यासाठी परवानगी इराण देण्यासाठी तयार आहे. तर आपले जे पूर्वसंचित आहे काही वेळास ते सुद्धा अशा वेळेस कामामध्ये येत असतं. ते संबंध आपल्याला टिकवून ठेवावेच लागतात. कारण अजूनही परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाहीये. त्यामुळे आत्ता जे आहेत त्यांच्याशी आपल्याला पूर्वी सारखेच संबंध ठेवावे लागणार आहेत. पूर्वापार ते आपले संबंध चालत आलेले आहेत. व्यापारी संबंधही होते. पण दुसरीकडे आपल्याला एका बाजूला कलताही येत नाहीये. याला कारण आखाती देशांशी आपले 10-12 वर्षात तर ते वेगाने आपण वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय अनेक नागरिक आपले जसं कालच आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने ते सांगितलं की 1 कोटी नागरिक आमच्या आखाती देशांमध्ये आहेत. तर त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आम्हाला बघायचा आहे. तर तोही एक आहे आणि तिसरं आपल्याला एकूणच आजची जागतिक परिस्थिती जी काही आपण सगळेच ते बघत असतो गेल्या 2 वर्षामध्ये जी काही बदललेली आहे. अमेरिकेची धोरणं असोत, इस्रायलशी असलेले संबंध असोत. तर हा सगळा ताळमेळ घालणं ही एक तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. आणि असं असतं म्हणजे एक साधं सोपं उदाहरण आपण बघूया, की एखाद्या घरामध्ये समजा 3 भाऊ आहेत आणि 2 भावांचं काही कारणावरून भांडण झालंय. तर तिसऱ्या भावाला अशी भूमिका घेता येत नाही, की मी एकाचीच बाजू घेतो आणि दुसऱ्याशी बोलणार नाही. तो दोन्ही भावांशी संबंध जोडून प्रसंग आला तर त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून त्या दोघांना बोलायला भागही पाडतो. तर तशी वेळ आता भारतावर येऊन म्हणजे आलेली आहे आणि हे नेहमीच जेव्हा पूर्वी सुद्धा असे जेव्हा इराण-इराकचं युद्ध असो किंवा इराकनं कुवेतवर आक्रमण केलं त्यावेळेचा प्रश्न असो, तेव्हा आपल्याला योग्य भूमिका घ्यावी लागली आहे आणि त्याच्यात जर थोडी जरी चूक झाली म्हणजे मुद्दाम इथे सांगायला हवं की इराक कुवेतच्या युद्धामध्ये अ, आपले परराष्ट्र मंत्री इराकला गेले आणि सद्दाम हुसेन यांना भेटले कारण आपले बरेच भारतीय कुवेतमध्ये अडकलेले होते. तेव्हा सोशल मीडियाचा जमाना नव्हता. पण तरी देखील तो फोटो सद्दाम हुसेन यांनी त्यांच्या मीडियामध्ये टाकला आणि कुवेत
आपल्यावरती काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात, काही प्रमाणात नाही, कुवेतला आपला राग आला की अशा पद्धतीने ज्याने आमच्यावरती आक्रमण केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही भेटता आहात. आणि तो राग जाण्यासाठी बराच काळ जावा लागला, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पुन्हा आपले त्यांच्याशी संबंध प्रस्थापित झाले आहेत. तर अशी जेव्हा परिस्थिती असते, नाजूक स्थिती असते, त्यावेळेस आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतात आणि तीच उचलणं सरकारकडनं अपेक्षित आहे. तुमच्या सर्व एक्सप्लेनेशन मधून असं दिसतंय की अजून खूप गोष्टी घडणं बाकी आहे, खूप गोष्टींची अनिश्चितता आहे. अशा वेळेला मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न म्हणून हाच प्रश्न मनात येतो की काही हजार किलोमीटर लांब असणाऱ्या भारतातल्या आम्ही लोकांनी काय विचार करावा आणि कशा पद्धतीनं या युद्धाकडे बघा. म्हणजे भारतातल्याच नव्हे तर भारताबाहेर बसलेल्या आणि या देशांमध्ये बसलेल्या आमच्यासारखे लोक सुद्धा मिनिटा-मिनिटाला बातम्यांचा मागोवा घेत असतात. अ, विचार याच्या बाबतीत असा आहे की फार अ, भीतीचं वातावरण आत्ता तरी थोडंसं ते सेटल डाऊन झाल्यासारखं दिसतं आहे. अ, एक मला सांगावं म्हणजे आता मी युद्धाच्या छायेत असलेल्या प्रदेशामध्ये बसलेलो असून सुद्धा कुठंही गडबड गोंधळ उडालेला आहे असं चित्र दिसत नाही सर्वच देशांमध्ये. तर भारतामध्ये त्याच्यामुळे जास्त गडबड गोंधळ उडालेला उलट त्या मानाने दिसतोय. तर या वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी भारत सरकारकडनं प्रयत्न होतच आहेत. आणि ते आपल्याला काही प्रमाणात हे ऍक्सेप्टही करावं लागेल की परिस्थितीच अशी आलेली आहे की आपल्याला काही गोष्टींमध्ये नियंत्रण आणावं लागेल. म्हणजे ज्या काही आता बातम्या येत आहेत की गॅसच्या बाबतीत सुद्धा, पण अतिशय पॅनिक मोडला जाऊन मग त्याचा साठा करून ठेवणं आणि त्याच्यामुळे आणखी परिस्थिती खराब करणं, हे मात्र आपण टाळायला हवं. अ, बाकी तर आता आपण जसं युद्ध पुढे जाईल किंवा संपेल अशी अपेक्षा करूया आणि त्याच्यातून पुढच्या काही अ, अ, काळात बघत राहूया की कशी याची शेवटाकडे आपण जातोय. अर्थात मॅडम, खूप खूप आभार. बहरीनमधून तुम्ही स्वतः हे सगळं अनुभवत असताना युद्ध छायातून आम्हाला माहिती दिलीत, ज्याला हॉर्सेस माउथ म्हणतात अशा स्वरूपातलं युद्ध समजून घेता आलं, त्याचे परिणाम समजून घेता आले. खूप गोष्टी अनिश्चित आहेत. जशा गोष्टी डेव्हलप होतील तशी पुन्हा चर्चा करू. पण आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.